आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालकपदी वैभव मधुकर रावजी पिचड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडणुकीमध्ये कॅबिनेट मंत्री झिरवळ साहेब व देवरामजी लांडे साहेब यांनी शर्तीचे प्रयत्न केले। या निवडणुकीमध्ये एकूण 9 उमेदवार उभे होते। देवराम लांडे यांनी पुणे, अहमदनगर, रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या। त्यांनासुद्धा वातावरण पोषक तयार झाले होते, परंतु आदिवासी समाजाचे दैवत आदरणीय मधुकर रावजी पिचड साहेब यांनी केलेल्या उपकाराची छोटीशी परतफेड म्हणून देवराम लांडे यांनी स्वतंत्र या निवडणुकीतून माघार घेतली व इतर सर्व उमेदवारांना माघार घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। या निवडणुकीच्या निमित्ताने पिचड साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया देवरामजी लांडे यांनी दिली। आजच अकोले या ठिकाणी जाऊन देवरामजी लांडे, तुळशीरामजी भोईर, नांगरे गुरुजी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय पिचड साहेबांच्या पत्नी व वैभव भाऊ यांची भेट घेतली व जुन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला। आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, अकोले। गौरवचा फोन आला मला। साहेब लागत होते आज वर्षाच्या आतच हा वर्ष या 26 ला या महिन्याच्या वर्ष श्राद्ध कीर्तन ठेवले लोक महाराज पिचड विद्यालय या 26 ला वर्ष होतंय ना या 26 वर्ष होईल ना या 26 ला वैभव तिकडे घ्या त्यांना म्हणजे तिथं फोटो काढा। मला साहेबांनी एवढा मोठा केलता ती माझ्याकडून परत फेड झाली, एवढं मी माझ्या आयुष्यामध्ये समाधान मानतो। साहेबांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, साहेबांनी मला मोठ्या केला आणि आज साहेब आहेत नाही तर त्यांच्या मुलाला मी महामंडळाचा डायरेक्टर केला। याच्यात मला खऱ्या अर्थानं मोठी समाधान आहे, बाकी काहीच नाही। मला एवढे लोक वरती दिला माघार घेऊ नका असं करू नका नाही, मी म्हणलं नाही। त्यांना संधी होती तुम्हाला बाजूला काढली, प्रयत्न केले तुम्ही साहेबांचे फेडले। साहेब आम्ही दोघं भाऊ त्याची आतमध्ये बसलो होतो ना तेव्हाच मी शब्द त्याशी वडिलांच्या पुढे झाला, एवढ्या लोकांना आनंद झाला। आदरणीय वंदनीय महाराष्ट्राचे दैवत आदिवासी समाजाचं भूषण आदरणीय कैलासवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्या स्वपत्नी खरं तर मी पहिल्यापासून मावशीच म्हणायचं आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे बंधू वैभव राव पिचड खरं तर आमदार म्हणून आज त्या ठिकाणी एवढा आनंद आहे। खरं तर आज साहेब असते, साहेबांनी जर डोळ्यानं पाहिलं तर साहेबांना फार समाधान वाटलं। एवढी रस्सीखेच झाली, आज जवळजवळ 9 अर्ज होते, पण मी खरं तर साहेबांची आम्हाला आठवण आली आणि या ठिकाणी माघार घेऊन आपण साऱ्या समाज बांधवांनी खरं तर काल त्या ठिकाणी झिरवळ साहेब होते, अनेक आमदार होते, अनेक मंत्री होते, परंतु आज वैभवला बिनविरोध केलं। त्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा खालीचा वाटा, त्यामध्ये माझे सूचक भोईर साहेब असतील आणि नांगरे गुरुजींना आम्ही आलो होतो त्यात आम्हाला नांगरे गुरुजीने डोक्यावर हात ठेवून म्हणले होते, वैभव म्हणले होते गुरुजींना, नांगरे गुरुजींचा हात डोक्यावर गेला ते बरं झालं। आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची निवडणूक आहे, वैभवला बिनविरोध केलं, ही खरंच श्रद्धांजली आपल्या नेत्याने पिचड साहेबांना। आणि ते आज मावशीना आज या ठिकाणी समक्ष आपण आज पहिला मावशीचा सत्कार केलाय, मावशीला सुद्धा आज बरं वाटलं, उपकाराची फेडली आणि आज साहेबांनी केलं असेल आज एका मताने तुम्ही उपकाराची फेड फेडून टाकली। याच्या
साहेबांचं स्मरण करून तुम्ही मत दिलेले. साहेबांनी मला महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं आणि त्याची परतफेड माझ्याकडून खरं तर वैभवसाठी झाली. हे माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी फार मोठे. आज माझ्यासोबत आलेले एवढे कार्यकर्ते या ठिकाणी स्वपन जोशी असतील, मारुती वारे असतील, माजी सरपंच नटुजाड्यातील सरपंच बाळाप्पा आहेत, आजनवे सरपंच बाळू गोकणे आहे, त्या ठिकाणी गणपत खरतर गोटकर आहे, सोमाबाबा आहेत, छगन गुटे माजी सरपंच, त्या ठिकाणी आमचे सीताराम आहेत, या ठिकाणी खरं तर तुकाराम आहे, माऊली इरंडक आहे कार्यक्रमाचे डायरेक्टर, मेने गुरुजी आहेत रिटायरमेंट, नांगरे गुरुजी माझे राजकीय गुरुच आहेत, भोईर साहेब माझे सुचकच होते. ही सगळी माणसं मावली. आम्ही आज काहीच नाही मावशी. आज राजकारण इतकं बदलत चाललेलं आहे, पण तुम्ही जर एक संघ राहिले तर तुमचं अजून एक पाऊल पुढे पडेल. मावशीने जो सल्ला दिलाय त्या सल्ल्याचं आम्ही खरं तर त्या सल्ल्याचं आम्ही पालन करू. आणि वैभव मी ज्या दिवशी माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती, एक 4-5 दिवसापूर्वी वैभव तिथं आला. वडिलांच्या प्रतिमेला खरं तर ते नमस्कार झाला आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं की माझा भाऊ माझ्याकडे आलाय. आणि म्हणून आम्ही दोघं भाऊ होतो मावशी. मी मनमोकळ्यानं माघार घेतली, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, काय नाही. मी एक खरं तर एवढा 8-10 दिवस प्रचार केला, सगळ्या मतदारांना भेटलो, पण तो मी केलेला प्रचार माझ्या भावाच्या पदरात टाकला आणि मी वैभवला बिनविरोध केला. त्याच्यामध्ये माझ्या खरं तर नेत्याला, माझ्या खरं तर देवाला, माझ्या दैवताला, पितर साहेबांना ही खरं तर श्रद्धांजली सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं मी देतोय. कोणी काही म्हणू द्या, मोठेपणा केला वैभवने, म्हणले देवरा अध्यक्ष तुम्ही नाही तर मी माघार घेतो. मला त्यातच समाधान वाटला. वैभव डायरेक्टर म्हणजे मी डायरेक्टर. वैभवने अकोला तालुका सांभाळला, मी जुन्नर तालुका सांभाळ. जुन्नरच्या ऑफिसमध्ये मला काल वैभवने सांगितलंय का तिथं ठणकावून बसायचं. मी जरी डायरेक्टर आहे तरी मी अधिकारी सांगितलं जुन्नर तालुक्याचं काम माझा भाव देवराम बघणार आहे. मला पितर साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलाय, याच्यामध्ये फार मोठं तुम्ही सगळे साहेबांच्या मागे राहिले म्हणून साहेबांनी मोठमोठे निर्णय घेतले आदिवासींसाठी. आता तुम्ही दोघं जर एक झाले तर तुम्ही आदिवासींसाठी चांगलं. तुमचा हात ठेवा आमच्या दोघा भावांच्या हात. आम्ही दोघं अगदी बळीदार आहोत, पुढे आमच्या मध्ये तरच धन्यवाद. ते पुढे चालू ठेवा. आदिवासी महामंडळाचा महाराष्ट्रामध्ये आज संदेश गेला का पितर साहेबांचं काम काय होतं हे आज महाराष्ट्राने पाहिलं. पितर साहेब जरी आज आहेत नाही तरी पितर साहेबांना करून ठेवलेली कामं, पितर साहेबांचं खरं तर या ठिकाणी जुनं काम आणि पितर साहेबांच्या आशीर्वादाने आज वैभव महाराष्ट्रामध्ये आज खरं तर 1 नंबरला का गेला. निवडणूक कोणी लढी, निवडून कोणी येईल, पण आज वैभव जे बिनविरोध झाले केवळ आणि केवळ पितर साहेबांची पुण्य आहे. साहेब आपले दैवत आहे. आणि म्हणून वैभवानी आम्ही दोघा भावांनी ठरवलं, ज्या वेळेला वैभव भाऊ त्या ठिकाणी जुन्नरला आले, वडिलांची पुण्यतिथी होती. आता मी 26 तारीखला इथं आहेत, साहेबांची आपल्या समोरून या ठिकाणी पुण्यतिथी आहे. वर्षाचा आपण साहेबांची घालणार आहेत. मी खरं तर ज्या टायमाला साहेबांच्या खरं तर त्या दिवशी मला या ठिकाणी मी मागा होतो वैभवाला आणि म्हणले पहिले बोलायला द्या. मी ज्या टायमाला माझं भाषण साहेबांच्या त्या ठिकाणी मैत्रिणी झालं तर खरोखर मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी एवढं की आज आपलं दैवत गेलं, आपल्या महाराष्ट्राचा राखणदार गेला, आदिवासी समाजाचं दैवत गेलं, असं अख्खा महाराष्ट्र हवालीत होता. पलेकर मंडळी, मी 15 दिवस माझा प्रचार पूर्ण झाला. फॉर्म भरल्यापासून रायगड असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, इथं पण मी साहेबांना भेट होतो. माझा झालेला प्रचार पूर्ण जरी झाला होता, मनमोकळ्याप्रमाणे मी माघार घेतली आणि माझ्या पितर साहेबांचे माझ्यावर जे उपकार होते, साहेबांनी मला जे अध्यक्ष केलं होतं त्याची परतफेड माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता कुणी पितर कुटुंब झाली हे मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही. अशा प्रकारचं मी या ठिकाणी खरतर साहेबांना मी या ठिकाणी बघा आता 5 वर्षे आदिवासी महामंडळ, आदिवासी विभाग पितर साहेबांनी स्थापन केला. आदिवासी विभागाला स्वतंत्र पितर साहेबांनी मिळून दिलं. शरद पवार साहेब बजेट मिळून दिलं पितर साहेबांच्या काळात. इथं आदिवासींना बजेट नव्हतं. मला कुठल्या मंत्र्यांना बोलतो नाही, परंतु पितर साहेब यांनी आदिवासी सेपरेट बजेट केलं आणि आदिवासींच्या खेड्यापाड्यामध्ये शासकीय आश्रमशाळेच्या डोंगर तर डोंगर उभे केले आणि आश्रमशाळेमध्ये शिकलेला माणूस माझ्यासारखा जिल्हा परिषदचा मुख्यमंत्री झाला. तो कुठल्या जिल्हा परिषदचा? शरद पवार साहेबांच्या पुणे जिल्ह्याचा. मला खरं तर मुख्यमंत्री होण्याचं योगदान
ते केवळ पित्तर साहेबांमुळे आला. इथूनच पित्तर साहेबांनी फोन केला पवार साहेबांना, मला बाकीचं माहित नाही, माझा देवराम अध्यक्ष झाला पाहिजे, ही पित्तर साहेबांचा आदेश होता. आणि तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आमचे तालुक्याचे आमदार आदरणीय वल्लभचंद बेनके सुद्धा त्यामध्ये आहेत. बेनके साहेब आणि पित्तर साहेब हे माझे दोन्ही दैवत आहेत. आणि म्हणून मी अधिक काय बोलत नाही. भाऊंना मी एवढ्याच शुभेच्छा देतो. भाऊंचा आम्ही सत्कार केलाय. भाऊंना अजूनही आम्हाला पित्तर साहेब आमचे आहेत असं वाटतंय. मी खरं तर आता आल्याबरोबर पहिले मावशीचं दर्शन घेतलं. काल मला खरं तर या ठिकाणी गौरवतो अभिनंदन करायचे. हेमंतचा मुलगा गौरव म्हणजे मला फोन केला, मला म्हणे मी पित्तर साहेबांचा नातू बोलतोय. मी त्याला अजून पाहिलंय नाही. नंतर त्याने फोन लावून खरं तर मावशीला दिला. मावशीचा फोन आल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मला मावशीना फोन करण्या इतका मी हे नाही, परंतु खरोखर माझ्या साहेबांची आठवण मला नाही. आणि आज ती आपण परत केली. आपण सगळेजण आपण वैभवरावांच्या ठिकाणी त्यांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना बिनविरोध केला. हा निरोप अख्ख्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गेला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गेला. पित्तर साहेबांचा पोरगा कसा बिनविरोध झाला त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा आहे, त्याच्यामध्ये मला समाधान आहे. म्हणून निश्चितपणे वैभवांना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशा प्रकारचं मी वैभवांना खरं तर या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा मी माझ्या लाडक्या नेत्याला, माझ्या दैवताला म्हणजे माझ्या पित्तर साहेबांना मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी हे करतो. आणि परत एकदा मी वैभव तुम्हाला धन्यवाद देतो. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा हा गट प्रथमतच या ठिकाणी 97 घटना दुरुस्तीनंतर या ठिकाणी सुरू झाला. आणि हा झाल्यानंतर या अगोदर परिस्थिती वेगळी असायची की अकोल्याचे एक संचालक असायचे, जुन्नरचा एक संचालक असायचे. परंतु 97 घटना दुरुस्तीनंतर प्रथमच असं घडतंय का या सर्व मतदारसंघात एकच जागा आहे. नाही तर यापूर्वी अनेक गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत की जुन्नरचा एक संचालक साहेबांच्या माध्यमातून दिला, अकोल्याचा एक संचालक दिला, ही परिस्थिती असायची. परंतु या सर्व याच्यामध्ये 97 घटना दुरुस्तीनंतर जी एक जागा झाली आणि या एक जागा झाल्यानंतर मुळातच खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष देवराम लांडे साहेब यांनी अर्ज भरत असताना आम्ही फोनवर चर्चा केली, प्रत्यक्ष भेटल्यानंतर ज्या चर्चा झाल्या का जे काही निवडणुका असतील त्या निवडणुका आपण एक दुसऱ्याच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने लढायच्या. कुणीही आपण, कारण की आम्ही त्या ठिकाणी ठरलं, आम्ही दोघेही जे आहेत ते गुरु, आमचे गुरु पिचड साहेब आहेत. आम्ही एकाच गुरुचे दोन्हीची लढ आणि एक दुसऱ्याच्या समोर उभं राहणं हे काही बरोबर वाटत नाही. आणि त्या पद्धतीने चर्चा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस परवा आम्ही बसल्यानंतर चर्चा झाली. चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं का त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्ज माघारी घेतला. आणि हा अर्ज माघारी घेत असताना त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्य काळात या ठिकाणी माननीय या ठिकाणी सभापती श्रीमती हिंदुताई पिचड यांनी लांडे साहेबांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगितलं का पुढील राजकारण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने सर्व समाज मिळून एकजूट होऊन खऱ्या अर्थाने पुढे गेलं पाहिजे. आणि हे पुढे जात असताना नक्की या ठिकाणी या राज्यातील आदिवासी बांधवांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी खऱ्या अर्थाने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व दोन्ही बाजूनं या ठिकाणी नक्की या ठिकाणी पुढे येऊन काम करू. त्याचबरोबर आपण सर्व जुन्नरकर मंडळी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलो. साहेब आहेत, दादा आहेत, त्याचबरोबर मतदार तथा या ठिकाणी सरपंच सर्वच नावाजलेली मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित झाले. त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्य काळात या ठिकाणी या समाजाचे प्रश्न असतील, तालुक्यातील प्रश्न असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाचे प्रश्न असतील, हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण एक दुसऱ्याच्या हातात हात घालून खऱ्या अर्थाने काम करू. कालच मला या ठिकाणी माननीय सांगळे साहेबांचा फोन आला, ज्या आपण त्यांना अध्यक्षपद दिलंय ते अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी तातडीने मला संध्याकाळी फोन केला का असं आहे, शुभेच्छा आहे आपल्याला हिराच्या ज्या काही गोष्टी आहेत
त्याच्या संदर्भातल्या अडीअडचणी त्याही चर्चा झाल्या आणि त्याही गोष्टी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण सर्वजण काम करूया हीच आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण सर्वजण खऱ्या अर्थाने देवराम असतील यांनी खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा दाखवला. एक साहेबांचे उभ्या देशामध्ये आणि उभ्या राज्यामध्ये श्रावदासाची सगळेच विचारचे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष देवराम लाटे कोण आहेत साहेबांनी केला आणि त्याच्या बाबतीतली ख्याती संपूर्ण राज्यावर पसरली. वेगवेगळे आंदोलन असतील, कार्यक्रम असतील, मोर्चे असतील, त्या सातत्याने प्रश्नांवरती आवाज देणारे आमचे बंधू देवराम भाऊ खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी माघार घेतली. त्यांचे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी स्वागतासाठी आलात. तुमच्या सर्वांचे जनक मंडळीचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्य काळात या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या उद्दिष्ट गाठायचे, त्या उद्दिष्ट गाठत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो.